हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. तर चला, तर आज आपण बनवणार आहे लिंबाचं लोणचं. तर बघू शकता तुम्ही आता थंडीचे दिवस आहेत, तर गरमीसाठी आपण तयारी करून ठेवणार आहे लोणचाची. म्हणजे आपल्याला गरमीच्या दिवसामध्ये आंबट चिंबट खाल्लं तर जेवण जातं. तर तुम्ही 100% हे लोणचं बनवलं ना तर तुम्ही वर्षभर खाऊ शकता. तर अशा प्रमाणात मी लिंब धुवून घेतलेले आहेत, पाण्यात ठेवले 5 मिनिटं. आपण घेतलेले आहे इथं मसाला घेतलेला आहे पूर्ण आपल्याला. तर इथं घेतलेला आहे तीळ, सोप आणि हे मोहरी घेतलेली आहे. इथं मिरे घेतलेले आहे. याचा मसाला बनवायचा आहे आपल्याला. तोपर्यंत आपण हे सगळं पुसून घेतलेलं होतं मी. तर धुवून घेतलं, पुसून घेतलं, मी स्वच्छ करून घेतलेलं होतं, वाळून घेतलं होतं. म्हणजे आपला मसाला छानपैकी त्याला लागतो आणि आपलं लोणचं टिकतं खूप दिवस. तर बघा, मी अशा प्रमाणात मिरची कापलेली आहे आणि सर्व मिरची अशा प्रमाणात कापून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, तर आपलं लोणचं खूप छान बनणार आहे, खट्ट मिठ्ठ. आणि इथं बनवून घेतलेले आहे मी. इथं छानपैकी 4 खाप करून घेतलेले आहे. एका फोडीचे 2-2 खाप घेतलेले होते करून. तर 2 खाप केल्याच्या नंतर मी याला 4 खाप केल्या जातील. आता हे बघा, तुम्हाला जेवढे करायचे तेवढे तुम्ही करू शकता. 2 खाप करायचे, 2 खाप, 4 खाप. तर हे बघा, आमची इथं छोटे छोटे लोणचं खूप आवडतं सर्वांना. म्हणजे 2 फोड घेतले जाते, 1 फोड घेतल्या जाते आणि आपल्याला वाढायलाही छान वाटतं. तर चला, मी ह्या पूर्ण पोळी अशा प्रकारे बनवून घेतलेल्या आहेत. इकडं मी छानपैकी मिरची पण कापून घेतलेली आहे. मिरचीने लोणचं छान होतं. तर तुम्हाला मिरची नसून टाकायची, तिखट टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता, असं काही नाही. तर मसाले मी छानपैकी इथं ना आपले भाजून घेतलेले आहे कमी गॅसवरती एकदम. याचा आता छानपैकी आपण कूट बनवून घेतलेला आहे, थोडासा जाडसरच घ्यायचा. तर बघा, इथं मी हळद, मीठ आणि मिरची आणि घेतलेला आहे मसाला आपला जाडसर. बघू शकता तुम्ही, एवढा जाड मसाला मी काढलेला आहे. आणि इकडे घेतलेले आहे लिंब. आणि हे बघा, मिरची वगैरे सर्व घेतल्याच्या नंतर आपल्याला हे सर्वजण मिक्स करायचं आता यामध्ये. तर मिक्स करण्यासाठी हे आपण सगळं एकत्र केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, आपण हे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे. आणि बघू शकता तुम्ही, एकत्र केल्याच्या नंतर किती छान वाटायला आपलं लोणचं, बघू शकता तुम्ही. आणि यामध्ये मी 3 पळ्यानं कढून तेल टाकलेलं आहे थंड करून. तुम्हाला टाकायचं तुम्ही टाकू शकतात, नाही तर नाही, असं काही नाही आहे. तर बघू शकता तुम्ही, अशा प्रमाणात मी लोणचं तयार करून ठेवलेलं आहे. आणि बघा तुम्ही, तर तुम्ही नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.